आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, सगळ्यात मोठी बातमी साम टीव्हीवर पाहूयात। जरांगेंची प्रकृती खालावल्याचं पाहायला मिळतंय। आत्ताची मोठी बातमी आणि महत्त्वाची बातमी, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे, त्यांच्यावरती डॉक्टर उपचार करतायत, त्यामुळे जरांगेंना पुन्हा सलाईन लावण्यात येत आहे। मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्याचं समोर येत आहे। अचानक त्यांची प्रकृती खालावली आहे, डॉक्टरांकडून तपासणी सध्या सुरू आहे, त्यामुळे पुन्हा त्यांना सलाईन लावण्यात येत आहे। त्यांच्या हृदयाची तपासणी देखील करण्यात येणार आहे। 2D इको ECG सह अत्याधुनिक मशीन्सद्वारे तपासणी केली जाणार आहे। काल बीड दौऱ्यावरती गेल्यापासून अस्वस्थ वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं, त्यानंतर आता त्यांची प्रकृती खालावल्याचं कळतंय। डॉक्टरांकडून सध्या तपासणी केली जाते, पुन्हा त्यांना सलाईन लावण्यात येत आहे। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे सध्या आपल्या संपर्कात आहेत। माधव, सध्या प्रकृती कशी आहे आणि काय उपचार करण्यात येणार आहेत? तन्मय, 6 दिवस छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू होते। उपचारानंतर काल त्यांनी डिस्चार्ज घेतला होता आणि त्यानंतर ते बीड जिल्ह्याच्या चाकरवाडीमध्ये गेलेले होते। त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या कमरेला एकदम झटका बसला असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागलं। त्यामुळे परत संध्याकाळच्या दुपारच्याच वेळेस ते छत्रपती संभाजीनगरच्या त्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि उपचार सुरू होता। मात्र आज आता काही क्षणापूर्वी म्हणजे काही वेळापूर्वी त्यांची तब्येत अचानक खालावलेली आहे। त्यांना हृदयाला ताण असल्यासारखी स्थिती, हृदय दुखत असल्यासारखी किंवा धडधड करत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यानुसार डॉक्टरांनी तपासणी सुरू केली। इको 2D आहे, ECG केलेली आहे, त्यासोबतच त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्याचं काम सुरू आहे। अचानक त्यांची तब्येत खालावल्यामुळं डॉक्टर सुद्धा हे झाले की ही अचानक काय नेमकं झालेलं आहे। आता सगळ्या तपासण्या केल्यानंतर त्याचं निदान होईल आणि त्यानंतर ते उपचार तातडीनं सुरू करण्यात येणार। कारण गेल्या काही 6 महिन्यांपासून सातत्यानं उपोषण करणं आणि त्याचबरोबर दौरे करणं यामुळे त्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला होता आणि त्याची स्थिती आत्ता फार दयनीय आहे आणि त्यानुसार आता डॉक्टर उपचारासाठी काम करत आहेत। पण माधव, या सगळ्या चाचण्यांना कधीपर्यंत किती वेळ लागेल आणि त्याचे रिझल्ट्स कधीपर्यंत येतील, कधीपर्यंत आपल्याला प्रकृतीबद्दल कळू शकतो? आता या क्षणाला आपल्याकडे दुसरा पुन्हा एकदा व्हिडिओ आलेला आहे, त्यामध्ये सगळे डॉक्टर्स एकत्र आलेले आहेत आणि त्या रूममध्येच म्हणजे कुठलं दुसरीकडे घेऊन न जाता सगळ्या मशिनरीज त्या रूममध्ये आणल्या, जिथं ॲडमिट केलेलं आहे तिथं कुणालाही प्रवेश सध्या देण्यात येत नाही, बंदी करण्यात आलेली आहे। त्या सगळ्या तपासण्या केल्यानंतर मग पुढचा उपचार काय करायचं, नेमकं काय झालं ही निदान झाल्याशिवाय डॉक्टरांनाही सांगता येणार नाही की नेमकं पुढं काय होतं आहे आणि त्यामुळे आणखी एक अर्धा तास तरी लागेल ह्या सगळ्या टेस्टिंग करण्यासाठी। अर्ध्या तासानंतर कळेल की नेमकं त्यांना काय त्रास होतोय, काय झालेलं आहे आणि सध्या मात्र एकाएकी सलाईन लावलेलं आहे आणि सलाईन नंतर सगळ्या तपासण्या सुरू आहेत। नक्कीच माधव, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं याच संदर्भातली जाणून घेऊ माहिती। आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात, सध्या तरी मोठी बातमी आपण बघतोय साम टीव्हीवरती, मनोज जरांगेंवरती उपचार केले जात आहेत, त्यांची प्रकृती अचानकपणे खालावल्याचं पाहायला मिळतंय। जरांगेंना पुन्हा सलाईन लावलंय, त्यांच्या चाचण्या करण्यात येतात, विविध चाचण्या त्यांच्या करण्यात येत आहेत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय सगळे डॉक्टर एका रूममध्ये जमलेले आहेत आणि त्यांच्यावरती चाचण्या केल्या जात आहेत। हृदयाची तपासणी केली जाते, 2D इको ECG सह अत्याधुनिक मशीन्स तिथे आणलेले आहेत आणि त्याद्वारे त्यांची चाचणी केली जाते। त्यामुळे नेमकं काय जरांगेंना होतंय याचं निदान थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे। सध्या डॉक्टरांची टीम जरांगेंची तपासणी करताना पाहायला मिळत आहे। मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे। 8 जूनपासून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र सरकारला 1 महिन्याची मुदत देऊन त्यांनी आंदोलन स्थगित केलं होतं। त्यानंतर त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार करण्यात येत होते। गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं जरांगे उपोषण करतायत, आंदोलन करताना पाहायला मिळालेत, त्यामुळेच त्यांची प्रकृती खालावली असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। सध्या त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत, 2D इको ECG सोनोग्राफी सारखी चाचण्या त्यांच्या केल्या जात आहेत। अचानक त्यांची प्रकृती खालावली आहे। बीडच्या दौऱ्यावरती ते होते, मात्र त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यामुळे ते पुन्हा रुग्णालयात ॲडमिट झाल्याचं पाहायला मिळालं। विविध ठिकाणी जाऊन जरांगे दौरा करणार होते।